फॅमिली कशात सगळे म्हणजे तत्काळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि श्रावण मास चालू झालाय. तर श्रावण मासच्या सगळ्यांना शुभेच्छा. आता कुणाचं गुरुचरित्र पारायण, कुणाचं स्वामी सारामृत पारायण, तर कुणाचे सत्यनारायण, प्रत्येकाची सेवा चालू झाली. तर आजपासून माझी पण सेवा झाली नवनाथ पारायणची. तर मी माझा पारायणचा व्हिडिओ नक्की तुमच्या संग शेअर करेल. तर आज मी बनवते बटाट्याची चटणी. चला मी बटाट्याची चटणी कशी बनवते ते बघा. कारण की आज सुक्की भाजी खायची इच्छा होती, तर म्हणलं चला मुलांना खायची, तर तुमच्या संग पण मुलांच्या आवडीची बटाट्याची भाजी शेअर करते. मी कढईत कांदा केलता म्हणून तो कढई बघा माझी काळी जरच झालेली आहे बघा. आता जिरं टाकलं, जिरं चांगलं फ्राय झालं, कांदा टाकून घ्यायचा. सगळं चांगलं करून घ्यायचं. सगळा स्वयंपाक झाला, आता खाली बटाट्याची चटणी राहिली होती. चला तुमच्या संग पण शेअर करू. कढीपत्ता टाकला, सगळं लाल परतून घेणार आहे. कांदा सगळा लाल होईपर्यंत परतून घेते. कांदा लाल झाला, कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी. मी टाकून घेतला. हळद टाकून घेतली. हळद मीठ टाकून मस्त कांदा फ्राय करून घेतला. आता बटाटा टाकून घे. मस्त फ्राय करून घ्यायचा. दहा मिनिटं परतून घ्यायचं. बटाटा चांगलं परतून घेतलं. आता स्लो गॅसवर याला शिजवून घेते 15 मिनिटं. याला 15 मिनिटं शिजवून घेते. मैत्रिणींनो, भाजी शिजून तयार झाली. जर मुलांना फिक्की भाजी आवडत असेल तर तुम्ही अशीच देऊ शकता, फिक्की भाजी आणि चपाती. कारण मुलं आवडीने खातील. जर तिखट लागत असेल तर आता भाजी शिजून झाली. मी जरा लाल मिरची टाकून घेते. मी 1 चम्मच टाकली समजा, कारण की मी जास्त तिखट नाही करणार आहे भाजी. मस्त परतून घेतली. ते बघा बटाटा आपलं मस्त शिजून झालं आहे. डब्यासाठी मोठ्यांना द्या, बारक्यांना द्या, आवडीने खातील असं बटाटा. खायला एकदम टेस्टी पण लागतं. नक्की करून बघा, खाऊन बघा. आवडल्यावर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा मंडळी भाजी मस्त कशी भारी दिसते बघा.
याच्यावर मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची. आता माझ्याकडे नाही आहे कोथिंबीर, कारण मी मार्केटलाच जात नाही. आमची तर भरपूर पाऊस चालू आहे. पावसाने मला मार्केटला जायला टाईमच भेटत नाही आहे, त्यामुळे मी कोथिंबीर काय आणलीच नाही आहे. तुम्ही तुमच्याकडे असली तर नक्की अशी वरनं कोथिंबीर टाकून मस्त खायला द्या. गॅस बंद केला, आता ठेवून घेतलं. मित्रांनो, आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ कोणून बघता ते पण सांगा, मला लाईक करा. चला, आजचा बटाट्याची भाजी केली गाय कारण की टाईम पण नव्हता, भरपूर काम होतं, माल पण भरपूर कापायचा होता, वरनं पारायण पण होता. आजचा पहिला दिवस होता. चला पूजा दाखवते 2. आजची पूजा पण करायची होती. त्या पूजा मांडण्यामध्ये, पूजा करण्यामध्ये आणि माल कापण्यामध्ये एवढा वेळ गेला की रात्रीचे 9 वाजले. मग आता 9 वाजता बनवणार काय? मी तर कांदा लसूण खात नाही, त्यामुळं मुलांना मी कांदा बटाटा बनवलं आता. आणि दुपारची डाळ आहे माझ्यासाठी, त्यामुळं आता मी बनवणार नाही, कारण की बिगर लसणाची मी डाळ केली तीच खाणार आहे. तर चला, आजचा छोटा मिनी ब्लॉग आहे आपला, कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. चला मैत्रिणींनो, बाय बाय.